नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी गीता देशपांडे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. उत्तर प्रदेश सरकारच्या शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेनंतर राज्यातले सर्वच विरोधी पक्ष आक्रमक, विधिमंडळात गदारोळ. उत्तर प्रदेशच्या कर्जमाफीच्या घोषणेचा अभ्यास करण्याचे मुख्यमंत्र्यांचे अर्थसचिवांना आदेश. राज्यातल्या तूर खरेदी केंद्रांवर येत्या 2 दिवसात बारदाना उपलब्ध होणार, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर. आणि कांदा निर्यातीला येत्या 30 जूनपर्यंत मुदतवाढ. उत्तर प्रदेश सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केल्यानंतर राज्यातल्या विरोधी पक्षांनी काल आक्रमक पवित्रा घेत विधिमंडळ तसंच विधिमंडळाबाहेरही राज्यातही अशाच प्रकारची कर्जमाफी देण्याची जोरदार मागणी केली. विधानसभेत कामकाज सुरू होताच शिवसेनेचे शंभूराजे देसाई यांनी कर्जमाफीची मागणी केली. त्यापाठोपाठ आमदार सुभाष साबणे, भारतीय जनता पक्षाचे आशिष शेलार यांनीही ही मागणी लावून धरली. यावरून सभागृहात गदारोळाला सुरुवात झाली. परिणामी सभागृहाचं कामकाज होऊ शकलं नाही. या दरम्यान भाजपचे प्रशांत बंब आणि अन्य सदस्यांची सभागृहात खडाजंगी झाली. यामध्ये हस्तक्षेप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात निवेदन केलं. यावेळी बोलताना त्यांनी उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कर्जमाफीचा अभ्यास करण्याच्या सूचना अर्थ खात्याच्या सचिवांना देण्यात आल्याचं सांगितलं. शेतकऱ्यांची कर्जमाफी हा राज्य सरकारच्या अखत्यारीतला विषय असून न्यायालयाच्या निर्देशाची गरज नसल्याचं ते म्हणाले. अधिवेशन चालू असताना सभागृहात उपस्थित न राहता विरोधी पक्षांनी सभागृहाबाहेर काढलेल्या संघर्ष यात्रेवर मुख्यमंत्र्यांनी यावेळी टीका केली. विधान परिषदेतही या मागणीवरून गदारोळ झाला. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हा मुद्दा उपस्थित करत उत्तर प्रदेशातलं भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर 15 दिवसात शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करतं, महाराष्ट्रातल्या भाजप सरकारला 2.5 वर्षांनंतरही कर्जमाफी जाहीर करता येत नाही. 2 राज्य सरकारांच्या भूमिकांमध्ये हा फरक का, असा प्रश्न उपस्थित केला. यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका करत त्यांनी गेल्या 2.5 वर्षात राज्यात 9,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, तर अधिवेशन सुरू झाल्यापासून 100 शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे जीवन संपवलं असल्याचं सांगितलं. विधिमंडळाबाहेर विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांनी कर्जमाफी संदर्भात काल संयुक्त वार्ताहर परिषद घेतली. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी उत्तर प्रदेशात 15 दिवसांपूर्वी सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं कर्जमाफीचा निर्णय घेतला. राज्यात याच पक्षाचं गेल्या 2.5 वर्षांपासून सरकार असूनही निर्णय घेतला जात नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. राज्यात संपूर्ण कर्जमाफी व्हावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी दुसऱ्या कुठल्याही पॅटर्नचा अभ्यास करण्याची आवश्यकता नाही, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. मनोधैर्य योजनेअंतर्गत बलात्कार, अॅसिड हल्ला आणि लैंगिक हल्ल्यातल्या पीडितांना देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईची रक्कम 3 लाख रुपयांवरून 10 लाख रुपये करण्याचा विचार असल्याचं राज्य सरकारतर्फे काल मुंबई उच्च न्यायालयात सांगण्यात आलं. या संदर्भातला निर्णय 6 आठवड्यात घेण्यात येईल, असं सरकारी विधिज्ञांनी न्यायालयाला सांगितलं. बलात्काराच्या गुन्ह्यातल्या एका अल्पवयीन पीडितेनं यासंबंधीची याचिका न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान काल ही माहिती उच्च न्यायालयाला देण्यात आली. भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ नाफेडमार्फत 9,20,000 बारदाना खरेदी करण्यात आला असून राज्यातल्या तूर खरेदी केंद्रांवर येत्या 2 दिवसात हा बारदाना उपलब्ध होणार आहे, असं कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी काल सांगितलं. राज्यातल्या तूर खरेदीसंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते काल बोलत होते. तुरीची त्वरित उचल करावी, खरेदी केंद्रांवरची संपूर्ण तुरीची उचल होईपर्यंत तूर खरेदीची प्रक्रिया स्थगित ठेवावी, अशा सूचना फुंडकर यांनी यावेळी दिल्या. बारदानाअभावी बंद असलेली राज्यातली तूर खरेदी केंद्र तातडीनं सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. सिंचन तलावांसाठी जमिनी संपादित करण्यात आलेल्या औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पावसाळा सुरू होण्यापूर्वी मोबदला वितरित करण्याचे आदेश जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी काल दिले. या थकीत मोबदला प्रश्नी काल विधानसभेत बैठक झाली. या बैठकीत शिंदे बोलत होते. या बैठकीस औरंगाबाद विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्यासह महसूल, ग्रामविकास, जलसंधारण या विभागांचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या विधिमंडळातल्या प्रतोदांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देणारं विधेयक विधानसभेत मंजूर झालं आहे. सत्ताधारी आमदारांनी लाभाचं पद मिळवल्यास त्यांची आमदारकी रद्द करण्याच्या कायद्यातून प्रतोदांना वगळण्यात आलं आहे.
यामुळे आता विधानसभेतले राज पुरोहित आणि सुनील प्रभू तर विधान परिषदेतले भाई गिरकर आणि डॉ नीलम गोऱ्हे यांना राज्यमंत्र्यांचा दर्जा मिळणार आहे. हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र newsonair.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. केंद्र सरकारनं कांदा निर्यातीला येत्या 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी काल ही माहिती दिली. आधी ही मुदत 31 मार्चपर्यंत होती. देशातून जास्तीत जास्त कांदा निर्यात करण्यासाठी कांदा निर्यातदारांना प्रोत्साहन देण्याकरता केंद्रानं ही योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे कांदा निर्यातीस प्रोत्साहन मिळून गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा जास्त प्रमाणात कांद्याची निर्यात झाली. मात्र मुदत संपल्यानं कांदा निर्यातीवर परिणाम होऊन त्याच्या भावात होणारी घसरण लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 100पेक्षा जास्त तारांकित प्रश्न हे राज्यातल्या विविध विद्यापीठांशी संबंधित आहेत. यातून विद्यापीठांनी कायद्याच्या अधीन न राहता निर्णय घेतल्याची बाब समोर आल्याचं राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ धनराज माने यांनी काल सांगितलं. औरंगाबाद इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि राज्य शासनाच्या उच्च शिक्षण विभागातर्फे आयोजित महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 या कार्यशाळेत विद्यापीठांवर राज्य शासनाचे नियंत्रण याविषयी भूमिका मांडताना ते बोलत होते. विद्यापीठांशी संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य आणि शिक्षक या कार्यशाळेत सहभागी झाले आहेत. लातूरचे खासदार डॉ सुनील गायकवाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन लातूर लोकसभा मतदारसंघातले विकास कामं मार्गी लावण्यासाठीचं निवेदन दिलं. लातूरला आकाशवाणी केंद्र देण्यात यावं, लातूर शहराकरता उजनी धरणातून कायमस्वरूपी पाणी पुरवठ्यासाठी पाईपलाईन मंजूर करावी यासह अन्य मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. राजकारण हे निवडणुकीपुरतं असतं असं सांगत सर्वांनी विकासाकडे लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलं आहे. ते काल लातूर इथं जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या कार्यशाळेत बोलत होते. शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं लोकप्रतिनिधी म्हणून आपलं कर्तव्य असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. पंचायत राज प्रशासन आणि विकास कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या राज्यातल्या यशवंत पंचायत राज अभियानात मराठवाडा विभागातून लातूर जिल्हा परिषदेनं प्रथम क्रमांकासह 30 लाख रुपयांचं पारितोषिक पटकावलं आहे. बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाईला द्वितीय तर परळीला तृतीय पारितोषिक मिळालं आहे. औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेत आणखी वाढ करण्यात आली असून आता एकूण 100 सुरक्षा रक्षक या परिसरात तैनात करण्यात आले आहेत. आतापर्यंत मेस्कोचे 54 सुरक्षा रक्षक कार्यरत होते. कालपासून राज्य सुरक्षा महामंडळाचे आणखी 46 सुरक्षा रक्षक या ठिकाणी नियुक्त करण्यात आले आहेत. लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकूण 734 उमेदवारांचे तर परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 580 उमेदवारांचे अर्ज छाननीत वैध ठरले आहेत. जालना जिल्हा परिषदेत सभापतीपदांच्या 4ही जागांवर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत. महिला आणि बालकल्याण सभापतीपदी शिवसेनेच्या सुमन घुगे, समाज कल्याण समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे दत्तात्रय बनसोडे यांची तर अन्य 2 विषय समित्यांच्या सभापतीपदावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रघुनाथ तौर आणि जिजाबाई कळंबे यांची निवड झाली आहे. नाशिक जिल्हा परिषद विषय समित्यांच्या निवडणुकीत काँग्रेसचे 3 सदस्य विरोधी गटाला मिळाल्यामुळे सर्व सभापती विरोधी गटाचे निवडून आले आहेत. यामध्ये काँग्रेसच्या फुटीर सदस्य सुनीता चारोस्कर यांची समाज कल्याण सभापतीपदी तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अपर्णा खोसकर यांची महिला आणि बालकल्याण समिती सभापतीपदी निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या मनीषा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे यतीन पगार यांची विषय समिती सभापतीपदी निवड झाली आहे. एकही नाट्यगृह नसलेल्या जिल्ह्यात नाट्यगृहांच्या बांधकामासाठी एकरकमी निधी उपलब्ध करून दिला जाईल असं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. काल रायगड जिल्ह्यातल्या माणगाव इथल्या नाट्यगृहाबाबतची बैठक अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. उत्तर प्रदेश सरकारच्या शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेनंतर राज्यातले सर्वच विरोधी पक्ष आक्रमक, विधिमंडळात गदारोळ. उत्तर प्रदेशच्या कर्जमाफीच्या घोषणेचा अभ्यास करण्याचे मुख्यमंत्र्यांचे अर्थसचिवांना आदेश. राज्यातल्या तूर खरेदी केंद्रांवर येत्या 2 दिवसात बारदाना उपलब्ध होणार, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर. आणि कांदा निर्यातीला येत्या 30 जूनपर्यंत मुदतवाढ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र सकाळी 10 वाजता.